नवी मुंबईमधल्या कोपरखैरणे पोलिसांनी 2 कपडा व्यापाऱ्यांकडून 23,70,000ची रोकड जप्त केली। हंसराज अहिर आणि रमेश गोहिल या 2 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडे सापडलेली रक्कम 2000च्या नोटांच्या रूपात आहे। दुसरीकडे उल्हासनगरात 9,76,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या। त्या प्रकरणी 3 व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये कृषी मालाचे व्यवहार आणि पूजा विधीतून काळा पैसा पांढरा केला जात असल्याचा पर्दाफाश झी24 तासने केला होता। त्यानंतर आयकर विभागाने सर्व व्यापाऱ्यांच्या व्यवहारावर कडी नजर ठेवायला सुरुवात केली। या प्रकरणी नाशिकच्या 3 व्यक्तींना रंगे हात पकडण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅशलेस इकॉनॉमीच्या प्रचाराकरता एक पाऊल पुढे टाकले। त्यांनी आज खास नागपुरी संत्र्याची ऑनलाईन खरेदी केली। पंतप्रधानांकडून कॅशलेस इकॉनॉमीचं आवाहन केलं जात आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी आजचा कृतीशील प्रतिसाद दिला। गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेला मराठा मोर्चा आता नागपुरात धडकतोय। उद्या निघणाऱ्या या मोर्चाकरता जय्यत तयारी करण्यात आली। शहराच्या यशवंत स्टेडियम इथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामुळे या मोर्चाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे। दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरांच्या व्हिडिओ क्लिप प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी आज गोंधळ घातला। मुख्यमंत्र्यांनी जानकरांना क्लीन चिट दिल्यानं विरोधक आणखीनच आक्रमक झाले। त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभराकरता तहकूब करण्यात आलं। लातूर जिल्ह्यामधल्या निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा या 4 नगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होतंय। उदगीर आणि निलंग्यात काँग्रेसची तर अहमदपूर आणि औसात नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंड खंडोबा देवाची जेजुरी गडाच्या नगर परिषद निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे। गेल्या 40 वर्ष इथं राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे। औरंगाबादच्या राजावाजाक परिसरामधल्या गादीच्या गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही। आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित स्थळी काही काळ हलवण्यात आलं होतं। उल्हासनगरमध्ये साईनाथ कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यानं 10 लहान मुलांना चावा घेतलाय। शहरात गेल्या महिन्यात 7,862 लोकांना भटकी कुत्री चावल्याच्या घटना घडल्या। दत्त जयंतीनिमित्त आज राज्यातल्या प्रमुख दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। कोल्हापूर जिल्ह्यात नुसेवाडीसह शिर्डीचं साई मंदिर आणि अक्कलकोटच्या समर्थनगरीतही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।